मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख आणि सौ गीता संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद। मिसळ पार्टीच्या माध्यमातून श्री सलीम मामा शेख आणि सौ गीता संजय जाधव यांची आगामी नाशिक महापालिकेची निवडणुकीची तयारी सुरू। सातपूर त्र्यंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती श्री सलीम मामा शेख, सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव तसेच संजय जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी भव्य मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या मिसळ पार्टीला परिसरातील नागरिकांसह सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। ही मिसळ प्रभागातील सर्व नागरिकांसाठी असल्यामुळे या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या उपक्रमामागील उद्देशाबाबत बोलताना सलीम मामा शेख आणि सौ गीता संजय जाधव यांनी सांगितले की नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक सलोखा आणि आपुलकी जपण्यावर या कार्यक्रमानिमित्ताने भर दिल्याचे सलीम मामा शेख यांनी सांगितले। या मिसळ पार्टीला उपस्थित नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाची सकारात्मक प्रतिमा या माध्यमातून अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली। एकूणच या मिसळ पार्टीमुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या मिसळ पार्टीची चर्चा संपूर्ण सातपूरमध्ये रंगली आहे। या मिसळ पार्टीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय गणिते बदलू शकतात अशी ही चर्चा यावेळी सुरू होती। या मिसळ पार्टीला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे नेते डॉक्टर प्रदीप पवार, माजी नगरसेवक योगेश शेवरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांच्यासह सलीम मामा शेख यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सातपूरकर नागरिकांसाठी गीताताई जाधव, मी सलीम मामा शेख सस्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सस्नेह मेळाव्यामध्ये आम्ही या ठिकाणी मिसळ पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे। आम्ही सातपूरकर नागरिकांसाठी जी इमाने इतबारी जी सेवा केली, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या उद्देशानं नेहमीच मी असेल, गीताताई असेल, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो। आपण जर बघितलं मग ते गोरगरीब कुठली समाजाची जनता असो, आम्ही असा भेदभाव न करता मध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो, धावून जात असतो। खरं तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे, पण निवडणुका कधी लागतील, निवडणुकी तारीख अजून निश्चित नाहीये, पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाहीये। सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो आणि आजचा मिसळ पार्टीचा हा तो एक भाग आहे। खरं तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली, कधी नाही। मी असेल, गीताताई जाधव असेल, आम्ही नेहमीच सातपूर आम्ही नेहमीच जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सामील होत आलेलो आहे आणि मग मी या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे। शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाहीये, पण निवडणुकी जेव्हा केव्हा लागतील निवडणुका, मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे, सतत आपल्यामध्ये कार्यरत असता, सतत आपल्या अडी अडचणीमध्ये धावून येतात, अशाच लोकांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। नाहीतर
आपण बघितलं असेल 5 वर्ष कुठेतरी गायब राहायचं. निवडणूक लागली, निवडणुकीचा काळ सुरू झाला, मग उपक्रम घ्यायचे आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडे पाठ फिरवायची. अशा सुद्धा ढोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे. मी आपल्याला येणाऱ्या आमच्या 9 वर्षाच्या सदिच्छा भेट आपल्याकडे येणारच आहे, पण माध्यमातून आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपण मराठी माणसं आहोत. आपलं 9 वर्ष खऱ्या अर्थानं गुढीपाडव्यापासून आपलं 9 वर्ष सुरू होतं. शेवटी पण जगामध्ये जगात जी तारीख चालती, म्हणून मी आपल्याला ह्या इंग्रजी महिन्याच्या 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांना नमस्कार प्रथमतः आणि जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मिसळ पार्टी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे. सर्वांचे लाडके असे नगरसेवक सलीम मामा शेख, आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खरं तर मिसळ पार्टी नसून आपल्या जनतेशी आपला सुसंवाद व्हावा म्हणून ही मिसळ पार्टीचं आयोजन केलेले आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की जे पण येत आहेत येणार आहेत सगळं आमचं हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आल्यावर जितका आनंद व्हायला पाहिजे तितका आम्हाला होतोय. आणि या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातोय. आणि मी सर्व नागरिकांना सांगेल, खरं तर निवडणुकीचा काळ आहे हा, म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे. आणि तसंच प्रत्येक गेल्या 5 वर्षापासून आदरणीय सलीम मामा नगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो. जसं तुम्ही बघाल कोरोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर, वार्षिक दर वर्षाला आम्ही कॅलेंडर, खरं तर ह्यावेळेस सर्वांनी आपलं परिचय पत्र देखील वाटला. खूप लोकांनी सांगितलं तुम्ही परिचय पत्र का नाही दिला, तर माझ्या पतींनी मला बोलले की बेटा आपण परिचय पत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत, त्याच्यातच आपले परिचय हाच आपला परिचय असेल. सर्व नागरिकांना मी विनंती करेल की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिले यापुढेही द्याल, हीच मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.